नमस्ते मित्रांनो, मी विवेक टेकाळे. स्वागत आहे तुमचं व्हीटेकमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत 4 ऑक्टोबर 2016ला गुगलने लॉन्च केलेल्या पिक्सेल आणि पिक्सेल एक्सेल फोन्सबद्दल सर्व काही. पिक्सेल आणि पिक्सेल एक्सेल लॉन्च झाल्याचा आनंद आहेच, पण वाईट एका गोष्टीचं वाटतंय की आत्तापर्यंत गुगल, सॅमसंग, LG यांच्या यशामध्ये आणि लोकप्रियतेमध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे ती नेक्सस सिरीज आता संपवण्यात येत आहे. नेक्सस 1 पासून सुरू झालेली ही सिरीज नेक्सस 6P पर्यंत येऊन संपली. मेड बाय गुगल असे म्हणत गुगलने दोन्ही फोन्सच्या डिझाईन आणि फीचर्सचे श्रेय स्वतःकडे घेतले, पण हे विसरून चालणार नाही की हे दोन्ही फोन्स HTCने तयार केले आहेत. बघूयात दोन्ही फोन्सचे हार्डवेअर फीचर्स. दोन्ही फोन्समध्ये फक्त स्क्रीन साईज आणि बॅटरी कॅपॅसिटीचा फरक आहे, बाकी संपूर्ण हार्डवेअर समान आहे. पिक्सेलची स्क्रीन 5 इंचेस असून डिस्प्ले रेझोल्यूशन 1080p म्हणजेच फुल HD आहे. बॅटरीची क्षमता 2770 mAh आहे. पिक्सेल एक्सेलची स्क्रीन 5.5 इंचेस असून डिस्प्ले रेझोल्यूशन क्वाड HD म्हणजेच 2K आहे. बॅटरीची क्षमता 3450 mAh आहे. बाकी समान गोष्टी आहेत, त्या म्हणजे फोन्समध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 क्वाड कोर प्रोसेसर आहे. ॲड्रिनो 530 GPU आहे. 4GB LPDDR4 रॅम आहे. 32GB आणि 128GB असे 2 मॉडेल्स आहेत. व्हाईट ब्लॅक, व्हेरी सिल्वर आणि रिअली ब्ल्यू असे 3 कलर ऑप्शन्स आहेत. ह्यातील रिअली ब्ल्यू हा कलर भारतात उपलब्ध नसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यात 3.5 mm हेडफोन जॅकसुद्धा देण्यात आला आहे. पिक्सेल फोन्स हे गुगल असिस्टंट अंगभूत असणारे पहिले फोन्स आहेत. गुगल असिस्टंटची पहिली झलक आपल्याला गुगल ॲलो या चॅट ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळाली होती. यात व्हॉईस कमांड्सद्वारे तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. उदाहरणार्थ तुमचे जुने फोटोज शोधू शकता, तुम्हाला हवे ते गाणे प्ले करू शकता, अलार्म सेट करू शकता आणि नाव ऑन टॅबद्वारे तुम्ही स्क्रीनवर असलेल्या मजकूरबद्दल अधिक माहिती गोळा करू शकता. नामांकित अशा DxO मार्कने पिक्सेल फोन्सच्या कॅमेऱ्याला 89चा स्कोर दिला आहे. कॅमेरा हा 12.3 मेगापिक्सेल रिझोल्यूशनचा असून 1.55 मायक्रॉन पिक्सेल्स आणि f2.0 अपर्चर देण्यात आले आहे. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन न देता सॉफ्टवेअर स्टॅबिलायझेशन देण्यात आले आहे, त्यामुळे तुमचे व्हिडिओज कसे येतील हे अजून सांगता येणार नाही. गुगलच्या सांगण्यानुसार पिक्सेल फोन्समध्ये 0 शटर लॅग आहे, म्हणजेच तुम्हाला वाट न बघता एकाच वेळी भरपूर फोटोज काढता येतील. पिक्सेल फोनसोबत गुगल तुम्हाला अनलिमिटेड स्टोरेज देते. यात तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज कुठल्याही कॉम्प्रेशनशिवाय गुगल सर्व्हरवर सेव्ह करता येतील, अगदी 4K व्हिडिओसुद्धा. फोन्सना गुगलकडून सर्वात प्रथम नवीन अपडेट्स मिळणार आहेत. फास्ट चार्जिंगसुद्धा देण्यात आली आहे. 15 मिनिटाच्या चार्जिंगवर 7 तासांचा पॉवर बॅकअप मिळणार आहे. तुम्हाला 24 तास लाईव्ह फोन सपोर्टसुद्धा मिळणार आहे. पिक्सेल फोन्समध्ये गुगल ॲलो आणि गुगल ड्युओ हे ॲप्लिकेशन्स प्री इन्स्टॉल्ड असणार आहेत. पिक्सेल फोन्स हे पहिले डेड्रीम रेडी फोन्स आहेत. डेड्रीम हे गुगलचे VR म्हणजेच व्हर्च्युअल रियालिटी प्लॅटफॉर्म आहे. गुगलने पिक्सेलसोबत डेड्रीम व्ह्यू हेडसेट पण लॉन्च केले. त्यासोबत एक मोशन कंट्रोलरसुद्धा देण्यात येत आहे. पिक्सेल फोन्स भारतात 13 ऑक्टोबरला प्री बुकिंगसाठी आणि 20 ऑक्टोबरला खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. फोन्सची किंमत 57,000 पासून सुरू होऊन मॉडेल्सप्रमाणे 76,000 पर्यंत असणार आहे. थोडक्यात काय तर गुगल पण आता ॲपल आणि सॅमसंगप्रमाणे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दुहेरी भूमिकेत स्वतःला सादर करत आहे. पिक्सेल फोन्समध्ये इतके फीचर्स असूनसुद्धा नाविन्य असे काही नाही. नेक्सस फोन्स वापरणाऱ्या गुगलच्या लॉयल कस्टमर्सना यावेळेस लेटेस्ट अपडेट न देता ते पिक्सेल फोन्सना देण्यात आल्यामुळे गुगलने नेक्सस युजर्सचा रोष ओढून घेतला आहे. तसेच किंमत जास्त ठेवून गुगल पिक्सेल फोन्सना प्रीमियम स्टेटस देण्याचा प्रयत्न करत आहे. पण भारतीयांच्या माइंडसेटनुसार सहजासहजी कोणी इतकी मोठी रक्कम फोन खरेदी करण्यासाठी वापरणार नाही आणि जरी तशी तयारी केली तर पिक्सेल फोन घेण्याऐवजी आयफोन्स घेतील. माझ्या मते US UK पिक्सेल फोन्सना यश मिळेलसुद्धा, पण भारतामध्ये जेवढे लोकप्रिय नेक्सस होते तेवढे पिक्सेल फोन होणार नाहीत. तर ही होती पिक्सेल फोनबद्दल माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.